गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मग रानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला। आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे, सह्याद्री फार्म्स। हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाहीत. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे 7वं पुष्प स्वर्गीय ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यान. आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या येथे बुलढाणा येथील कृषी विकास या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय अमित कुमार नाफडे यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सह्याद्री फार्म हे आपलं या वर्षीचे मुख्य प्रायोजक आहेत आणि गिरी लँड डेव्हलपर्स हे आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. प्रारंभी आपण स्वर्गीय ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर मी नाफडे साहेबांना विनंती करेन आपण ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले. शाळा कॉलेजपासूनच त्यांच्या नेतृत्व गुणाचा प्रत्यय येऊ लागला. मैदानी खेळात आणि रंगमंचावरील अभिनयातही त्यांनी प्रावीण्य मिळवलं. बराच काळ वकिली व्यवसाय केल्यावर ते सक्रिय राजकारणात आले. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. ह्या काळात 11 महिन्यात 32 सभा घेण्याचा विक्रम त्यांनी केला. 1967 ते 1980 ते सलगपणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, नंतर चेअरमन, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आणि या संस्थांना प्रगतीच्या मार्गावर नेलं. नाशिक सहकारी साखर कारखान्याचे ते 20 वर्ष संचालक आणि नंतर चेअरमनही होते. 1995-96 ते अपक्ष म्हणून महापौर पदावर विराजमान झाले. 12व्या विधानसभेत आमदार, 13व्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आले. संबंधित सभागृहात विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणल्या. पंचवटी वाचनालय, कला क्रीडा मंडळ, नागरी पतसंस्था अशा अनेक संस्थांची पंचवटीत त्यांनी स्थापना केली. त्यांचा नावलौकिक वाढवला. नाशिक जिल्हा पाणी प्रश्नावर मोर्चे आंदोलन करून प्रश्न मार्गी लावले. आळंदी धरण निर्मितीसाठी त्यांनी 10 दिवस कारावास पत्करला. लेखन कार्यातही त्यांचं भरीव योगदान आहे. गल्ली ते दिल्ली हे आत्मचरित्र, विधानसभेतील निवडक भाषणे, जुने ते सोने अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन.
आजचे वक्ते अमित कुमार नाफडे यांचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. ज्या मातीनं आपल्याला घडवलं त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी आयुष्य झोकून देणारी माणसं फार थोडी असतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे अमित नाफडे. या प्रवासाची सुरुवात झाली 2000 साली. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी एक तरुण मन सामाजिक कार्याच्या दिशेनं वळलं, कारण त्याच्या मनात आधीच रुजलेली होती सेवा. वडील श्री दिलीपराव नाफडे आणि आई स्वर्गीय मीनाक्षीताई नाफडे यांच्या कार्यातून, कृषी विकासच्या माध्यमातून, कोणत्याही निधीशिवाय मर्यादित स्वरूपात सुरू असलेलं हे कार्य. पण त्या तरुणानं एक स्वप्न पाहिलं, हे रोपटं वटवृक्ष बनू शकतं. आणि इथूनच सुरू झाला अमित नाफडे यांचा नवा प्रवास. स्वप्न मोठं होतं म्हणून पाया भक्कम असणं आवश्यक होतं. उच्च शिक्षणासाठी त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून समाजकार्याचं शिक्षण घेतलं. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी त्यांनी नामांकित संस्थांमध्ये आणि महाराष्ट्र शासनासोबत काम केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करिअरच्या असंख्य संधी समोर असताना 2012 मध्ये त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. वातानुकूलित कार्यालय आणि सुरक्षित करिअर याऐवजी त्यांनी निवडली आपल्या मातीची साथ. ते शहरातून परत गावाकडे आले, कारण त्यांना बदल घडवायचा होता जिथे त्याची सर्वात जास्त गरज होती. आज त्यांच्या नेतृत्वाखाली 250हून अधिक कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये, अगदी उत्तर पूर्वेतील दुर्गम भागांपर्यंत 1200हून अधिक गावांमध्ये आणि 7.5 लाख कुटुंबांच्या जीवनात परिवर्तनाची नवी दिशा त्यांनी निर्माण केली आहे. अनेक दुर्गम खेड्यांचा कायापालट करत आदिवासी कुटुंबांना त्यांनी जीवनाचा नवा मार्ग दाखवला आहे. या विस्ताराच्या प्रवासात त्यांच्या सहचरणी सौ वंदना व बंधू आशिष आणि अनूप यांचीही मोलाची साथ लाभली. त्यांचं काम केवळ विस्तारात नाही तर नवोन्मेषात आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत ड्रोन, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, बायोचार आणि रूफ वॉटर हार्वेस्टिंग यांसारखी तंत्रज्ञानं त्यांनी गावागावात पोहोचवली. शेती व ग्रामीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून तंत्रज्ञान थेट बांधापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे. हायड्रोपोनिक्स, सोलर ड्रायर, चाकावरील स्प्रे पंप, फ्रूट प्रोसेसिंग मशीन आणि बांधावरील कोल्ड स्टोरेज ही फक्त साधनं नाहीत, तर ग्रामीण परिवर्तनाची नवी भाषा आहेत. जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक मॉडेल FPO उभारत त्यांनी या चळवळीला देशभरात दिशा दिली. MSPवर आधारित खरेदी असो किंवा कपाशीच्या काड्यांपासून पशुखाद्य निर्मिती, अशा पथदर्शी प्रयोगांनी शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक मार्ग खुले झाले. ऑल अबाउट FPO या उपक्रमातून देशातील 10 राज्यांमधील 300 पेक्षा अधिक FPOजना मार्गदर्शन करत प्रक्रिया उद्योग, नवे व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे. जमीन आणि पाणी वाचवण्यासाठी त्यांनी मृद व जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली. शेकडो गावे पाणी टंचाई मुक्त झाली आणि हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आले. शाश्वत शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना त्यांनी नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. मागील दशकातील अनेक सन्मान आणि पुरस्कार या प्रवासाची साक्ष देतात. पण हा प्रवास इथे थांबत नाही. 2031 पर्यंत 10 लाख कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे. एक नेतृत्व जे जमिनीशी जोडलेलं आहे, एक विचार जो भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. अमित नाफडे एक नाव नाही, तर ग्रामीण परिवर्तनाची एक चळवळ.
सुमारे 25,000 शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सह्याद्री फार्मच्या माध्यमातून बदल घडवून आणणारे विलास शिंदे आपल्या नाशिकचे, त्यांचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि असंच एक वेगळं स्वप्न घेऊन सातत्याने काम करणारे अमित कुमार नाफडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ग्रामीण भारत घडविताना गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे या विषयावर ते आपल्याला संबोधित करणार आहेत. व्याख्यानमालेचे पदाधिकारी ॲडव्होकेट कांतीलाल तातेड यांना विनंती करतो आपण नाफडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. सौभाग्यवती संगीतावहिनी नाफडे देखील उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. प्राचार्य संगीता बापना यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. आज या ठिकाणी आपण चित्रप्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. आजचे चित्रकार आहेत कुमारी पलक आसिफ तांबोळी. मी त्यांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि ॲडव्होकेट अजय निकम यांना विनंती करतो आपण तांबोळी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. आर्या गव्हाड यांना देखील स्मृतिचिन्ह देऊन विजय काकड त्यांचा सन्मान करतील. आर्या गव्हाड यांचं देखील आपण या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये आपण जरूर ही चित्र बघावीत आणि आपल्या नाशिकच्या चित्रकारांना प्रोत्साहन द्यावं. नाफडे साहेबांच्या व्याख्यानानंतर सुरभी गौड प्रस्तुत एव्हरग्रीन हिट्स हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. उद्या आपल्यामध्ये अमेरिका येथील हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक आणि शास्त्रज्ञ प्राध्यापक समीर मित्र गोत्री हे येणार आहेत. त्यांचं आज दुपारीच मुंबईत आगमन झालं आहे आणि उद्या सकाळी ते नाशिकमध्ये पोहोचतील. आपण मित्र गोत्री यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपल्या तरुण मुलांना जरूर या ठिकाणी घेऊन या आणि येथे येणं शक्य नसल्यास यूट्यूब चॅनलवर त्यांना व्याख्यान ऐकण्यासाठी सांगा. 9 मे रोजी दक्षिण आफ्रिका आणि टांझानिया येथील रत्नाकर वाघ येणार आहेत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काय व्यवसायाच्या संधी आहेत याची ते माहिती देणार आहेत. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याची एक छोटीशी चित्रफीत आपण या ठिकाणी बघूया. आजचं जे व्याख्यान आहे ते गिरीज लँड डेव्हलपर्स यांनी सहकार्य केल्यामुळे आपण आयोजित करू शकलो आहे. 1972 पासून सुहास गिरी या क्षेत्रात काम करत आहेत आणि नाशिकमध्ये अनेक प्रोजेक्ट त्यांनी निर्माण केले. अभिमानाची गोष्ट म्हणजे दुबईमध्ये गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी अनेक प्रोजेक्ट उभे केले आणि यशस्वीपणे चालवले देखील आहेत. मी सह्याद्री फार्म आणि सुहास गिरी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आजचे वक्ते आदरणीय अमित कुमार नाफडे यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. ग्रामीण भारत घडविताना गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे. धन्यवाद.
वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं प्रामुख्यानं मला या ठिकाणी ज्यांनी उपस्थित केलं, आमंत्रित केलं, असे डॉक्टर बेनीसाहेब, कार्याध्यक्षा संगीता वापना मॅडम आणि या वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर आनंद गाणू, गरजे मराठी ग्लोबल, ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली आणि ज्यांच्या प्रेरणेतून जगभरातल्या अनेक देशामध्ये मराठी माणसाला एकत्र आणण्याचा प्रयत्न होतोय आणि महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात तसेच मराठी माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान देण्याचा प्रयत्न होतोय, असे डॉक्टर आनंद गाणू, माधव डाबके आणि आमचे गरजे मराठीचे सर्व सहकारी जे ऑनलाईन या व्याख्यानाचे साक्षीदार आहेत, आमचे मित्र सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, ज्यांनी प्रायोजकत्व या व्याख्यानमालेला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा सोहळा पुढे नेण्यासाठी एक चांगलं योगदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, गिरी लँड डेव्हलपर, ज्यांनी आजच्या या व्याख्यानाला स्पॉन्सर केलेलं आहे. आज प्रामुख्यानं गावामध्ये आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये इंटरेस्ट असणारे आणि त्या प्रेमापोटी इथे उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेगण, सर्वप्रथम व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी कैलासवासी ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले, ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे व्याख्यान आज होते आहे आणि त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन केलं, त्यांना मी अभिवादन करतो. आपण एक प्रवास पाहिला आणि हा प्रवासच मी पुढे वर्णन करणार आहे. हा प्रवास आहे गावं बदलण्याचा, हा प्रवास आहे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि हा प्रवास आहे आपला देश घडवण्याचा. तर या प्रवासाचं वर्णन करताना आपण बघूया, PPT इथे शेअर करू शकता तुम्ही. या प्रवासाचं वर्णन करताना कशा पद्धतीनं आमच्या हातून एक खारीचा वाटा या प्रवासामध्ये उचलला जातोय हे आपल्यासमोर मांडण्याचा इथे जे प्रत्यक्ष श्रोते उपस्थित आहे आणि यूट्यूब किंवा ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून जे लोक प्रत्यक्ष पाहत आहेत किंवा नंतर पाहणार आहेत त्या सर्वांसाठी हा एक प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. आज आपण मे महिन्यामध्ये आहोत. मला तुम्हाला इथून मागे न्यायचं आहे 6 वर्ष, एप्रिल मे 2020. काय आठवतंय आपल्याला? काय आठवतंय? कोरोना, कोविड-19 आठवतंय का? इंडस्ट्री थांबली होती, शहरं थांबली होती, घराच्या बाहेर कोणाला निघता येत नव्हतं, रस्त्यांनी माणसांचे लोंडेच्या लोंडे चालले होते आणि एक प्रश्न निर्माण झाला की आपण जिवंत असणार आहे की नाही. पण अशा वेळेस 2 इंडस्ट्री कार्यरत होत्या, पहिली हेल्थ आणि दुसरी शेती. गावाकडून जेवढे लोंडे, शहराकडून जेवढे लोंडे गावाकडे गेले, या सगळ्यांना त्या गावांनी सामावून घेतलं, त्या गावांनी आश्रय दिला आणि त्या बळीराजाने, त्या अन्नदात्याने त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्यासाठी अन्न पिकवलं. म्हणून आज आपण मे 2026 पाहतोय किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा हे पाहणार आहेत. तर आपण त्याच्याप्रती नक्कीच कृतज्ञ असलं पाहिजे. आणि हा जो बळीराजा आहे किंवा ही जी शेती आहे, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा या शेतीचं महत्त्व काय, या गावाचं महत्त्व काय, हे खऱ्या अर्थानं ते कोविड-19 किंवा कोरोना जे आहे ते अधोरेखित करून गेला. आपण ही जर स्लाईड पाहिली तर या स्लाईडवरती असं दाखवलं आहे की GDP जो आहे, GDP ज्याला आपण म्हणतो की राष्ट्राचा विकास खऱ्या अर्थानं कसा होतो तर GDP वाढल्याने होतो. तर हा GDP शेतीचा किंवा कृषी विभागाचा किंवा ग्रामीण भागाचा आपल्या देशाच्या विकासामध्ये कमी होत आहे, तो 18% थांबला आहे. पण आपल्या देशाची अन्न सुरक्षितता आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व याची किंमत कोणता GDP मोजू शकत नाही.
ते खऱ्या अर्थानं या गावांमध्ये आहे, ते खऱ्या अर्थानं या शेतीमध्ये आहे. म्हणून आपल्याला या गावांकडे लक्ष द्यायची गरज आहे, म्हणून आपल्याला या शेतीकडे लक्ष द्यायची गरज आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपला देश टिकला पाहिजे, आपलं राष्ट्र टिकलं पाहिजे. म्हणून आपल्याला याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं 2047मध्ये भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर फक्त शहरांचा विकास होऊन चालणार नाही, गावांचा सुद्धा आणि गावात राहणाऱ्या व्यक्तीचा, कुटुंबाचा सुद्धा विकास आपल्याला केंद्रित करावा लागेल. तरच भारताला एक राष्ट्र म्हणून, एक महासत्ता म्हणून आपल्याला पुढे येता येणार आहे. म्हणून अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, ग्रामीण भारत थांबला तर देश थांबू शकतो. हे कोरोनाने दाखवलं. दूर कशाला जायचं, मागचा महिनाभर पहा, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, युद्ध सुरू झालं, सिलेंडरचा तुटवडा आला, अनेक गोष्टीचा तुटवडा आला, परत एकदा शहरांमध्ये रोजगाराची समस्या निर्माण झाली, इंडस्ट्री काही ठिकाणी बंद पडली, परत लोक गावाकडे निघाले. या सगळ्याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला गावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तिथे आजही आपला 55 ते 60% जो वर्कफोर्स आहे तो या गावांवरती अवलंबून आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण या गावाची परिस्थिती जी आहे ती गावाची परिस्थिती आता अतिशय भयानक झालेली आहे. अनेक गावं ओसाड होत आहेत. हवामानातील बदल असो किंवा वाढती महागाई असो, यामुळे पिकाचं अर्थशास्त्र कोलमडलेलं आहे. पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये गावांमध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 43,000पेक्षा जास्त गावं आहेत. त्याच्यापैकी साधारणतः 20,000 गावं म्हणजे जवळपास अर्धी गावं पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करत आहेत. अशी परिस्थिती आज या गावांची झालेली आहे. गावातील मजुरांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालेलं आहे. आज शेताला सुद्धा मजूर मिळत नाही, ही एक फार मोठी समस्या त्या ठिकाणी एक वेगळी निर्माण झालेली आहे. आणि याच्याशिवाय आपण जर रिसोर्स डिस्ट्रीब्युशनचा विचार केला तर या रिसोर्स डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होत आहे. हा सुद्धा गावाच्या विकासासाठी एक फार मोठा अडथळा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एका दुष्टचक्रामध्ये ही गावं अडकलेली आहेत. भारताचा विचार केला तर भारतामध्ये 6.5 लाख खेडी आहेत आणि याच्यापैकी 3 लाख खेडी जी आहेत ती त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष, या ठिकाणी त्यांना हे दुर्भिक्ष जाणवते आहे, ती अडचण जाणवते आहे. आपण त्या ठिकाणी जर आणखी विचार केला तर जमीन जिला आपण आई म्हणतो ती जमीन नापीक होत चाललेली आहे आणि जवळजवळ 30% जमीन नापिकीच्या उंबरठ्यावर आलेली आहे. जमीन नापीक होणार तर काय होणार आहे, पिकाची उत्पादकता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होते आहे. पिकाची उत्पादकता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न कमी होते आहे, परिणामी स्थलांतर होते आहे. आणि या सगळ्यांमध्ये आणखी एक फॅक्टर आता नव्याने ॲड झाला आहे. नाशिकला आजपर्यंत तो जाणवत नव्हता. आमच्या पुण्या मुंबईचे लोक म्हणायचे रिटायर झालो की आम्ही नाशिकला जाऊ. कारण काय होतं, नाशिक अतिशय सुंदर वातावरण. यावर्षी कसं वाटतंय हो, तर हा एक फॅक्टर आहे हीट. हा नवीन फॅक्टर आहे. हा फक्त शहरांमध्ये नाही तर हा गावांमध्ये सुद्धा तितकाच घातक झालेला. याच्यामुळे उत्पादकता जी आहे, जसं शहरातल्या माणसाला गरमी जाणवते तसं गावातल्या माणसालाही गरमी जाणवते आणि त्याची कार्यक्षमता जी आहे ती साधारणतः 25 ते 30% या फॅक्टरमुळे कमी झालेली आहे. आणि मग हे सगळे फॅक्टर जे आहे, हे सगळे फॅक्टर त्या ठिकाणी निराशा निर्माण करतात आणि त्या निराशेमधून मग शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होतं. मग त्याच्या उत्पन्नाची जोड जी आहे ती त्याच्या डिग्निटीला, त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि मग काही चुकीच्या बातम्या किंवा ज्या बातम्या ऐकू नये असं आपल्या कानाला वाटतं त्या बातम्या कानावर येतात. हा त्याच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. मग त्या डिग्निटीचा विचार करा. आपल्याकडे असं म्हणतात की जे अन्न आपण खातो त्या अन्नावरती चांगले संस्कार झालेले पाहिजे. ऐकलंय का तुम्ही कधी? चांगले संस्कार झालेले पाहिजे. असं म्हणतात की ज्या महिलेनी स्वयंपाक करते आहे त्या महिलेचं मन चांगलं पाहिजे स्वयंपाक करताना, नाहीतर रोग येतात. कधीतरी ऐकलं असेल तुम्ही. पण हे अन्न पिकवणाराच जर निराश असेल, त्या अन्न पिकवणाऱ्याचंच मन जर स्वच्छ नसेल, चांगलं नसेल, निरोगी नसेल, तर मग ते अन्न जिथून निर्माण होते आहे तिथेच तुमच्या अन्नामध्ये प्रॉब्लेम झाला
तर पुढे त्याचा स्वयंपाक किती चांगल्या मनाने करून काय फायदा? किती चांगल्या मनाने तुम्ही वदनी गवळ घेऊन अन्न ग्रहण करून काय फायदा? म्हणून आपल्याला त्या गावामध्ये त्या शेतकऱ्याशी, त्या शेतमजुराशी आपली जी नाळ जुळलेली आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ती निराशा कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कसं असलं पाहिजे, एक राष्ट्र कसं दिसावं असं आम्हाला वाटतं, आणि ते गाव कसं दिसावं असं आम्हाला वाटतं. तर त्याच्यामध्ये जे उपजीविकेची साधनं आहे, जी आजीविका आहे, ती शाश्वत असली पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी आणि अन्नाची सुरक्षितता असली पाहिजे, त्यांनाही असली पाहिजे, आपल्यालाही असली पाहिजे. त्याच्यामध्ये स्वच्छ ऊर्जेचा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्धता मिळावी. अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत, स्वच्छ ऊर्जेचे स्रोत त्या ठिकाणी असावे. महिलांनासुद्धा आपल्याला या विकासामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. मग त्या महिलांच्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे, पुढे गेल्या पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन आपली जी मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. जो युवक आहे त्याला चांगलं कौशल्य मिळालं पाहिजे. आणि या सगळ्याचा विचार करता जो हवामानात बदल होतो आहे, जो क्लायमेट चेंज आपण म्हणतो आहे, त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला विचार करून त्याच्यावर सुद्धा उपाययोजना गरजेची आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्या दृष्टीनं आम्ही एक स्वप्न पाहिलं 25-26 वर्षापूर्वी, आणि त्या स्वप्नाची सुरुवात करत करत आता आपण पुढे त्या विषयावरती चर्चा करणार आहोत एका स्टोरीच्या माध्यमातून. एक कॅरेक्टर घेतोय मी. तुम्ही आठवा तुमचा गावाकडचा एक सहकारी जो थोडासा सिनियर आहे, ज्याला तुम्ही ओळखता, जो गावामधला कर्ता पुरुष आहे, त्याला आपण राजाभाऊ म्हणूया. सो हे राजाभाऊ गावाचे कर्ते आहेत. आणि मग एकदा या राजाभाऊंना मी भेटायला गेलो आणि गावात गेल्यानंतर सहज विचारलं, काय राजाभाऊ कसं काय आहे? तर राजाभाऊ म्हणताय, काय सांगता, मी आता राजा राहिलो नाही आणि गावाची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. मग राजाभाऊंना म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तर राजाभाऊ म्हणताय, पाणीच नाही आहे. ज्या गावामध्ये मुबलक पाणी होतं त्या गावामध्ये आता दुष्काळ आहे. पिकं वाढत आहेत, कधी पाऊस धोधो पडतोय तर कधी पडतच नाही. आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये आर्थिक दारिद्र्य आलेलं आहे. मग आम्ही म्हटलं काही हरकत नाही, आपण त्या ठिकाणी काहीतरी प्रयत्न करू शकतो. मग त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी गावात एक बंधारा झाला होता आणि त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठायला लागलं. मग 2-3 वर्ष आम्हाला पाणी मिळालं, आमची शेती चांगली झाली आणि तेव्हा गावात समृद्धी आली होती. पण नंतर त्या बंधाऱ्यामध्ये परत माती साचली. मग मी राजाभाऊंना म्हटलं की नुसता बंधारा बांधून शाश्वत पाण्याची उपलब्धता होत नाही, तर त्याच्यासाठी पाणलोट करावं लागतं. मग पाणलोट काय असतं की गावाचा जर आपण विचार केला किंवा इथला जर विचार केला तर हा उंच भाग आहे आणि हा खोलगट भाग आहे. तर या उंच भागापासून खोलगट भागाकडे प्रत्येक ठिकाणी पडणारा थेंब त्या त्या ठिकाणी थांबवला पाहिजे, त्या त्या ठिकाणी जिरवला पाहिजे. याला आम्ही म्हणतो माथा ते पायथा, रीच टू व्हॅली. आणि इथे फक्त पाणी थांबत नाही, तर जी सुपीक माती आहे ती या पाण्यासोबत वाहून जाते. ही सुपीक माती आपण थांबवली पाहिजे. आणि हे माती आणि पाणी जर जागोजागी थांबलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या भूगर्भामध्ये पाणी साठेल आणि मग तुम्हाला दुष्काळाच्या झळा कमी जाणवतील. मग राजाभाऊंनी गावकऱ्यांना आवाहन केलं की चला, आपण रिकामेच बसलेलो आहे, दुष्काळ आहे, पीक नाही आहे, करूया पाणलोट. सहकार्य करायला तयार आहेत ही मंडळी. आणि मग गावांमध्ये पाणलोट झाला. असं एक गाव करता करता जो प्रवास कृषी विकासने सुरू केला होता, आज 100पेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही एकात्मिक ग्रामीण विकासाच्या माध्यमातून पाणलोट केला आणि ही गावं दुष्काळमुक्त झाली. या पाणलोटामध्ये आमच्या आणखी असं लक्षात आलं की शहरांमध्ये, सोसायट्यांमध्ये आता रूफ वॉटर हार्वेस्टिंग, छताच्या पाण्याचं पुनर्भरण हे कंपल्सरी झालेलं आहे. पण पाणलोटामध्ये तो घटकच विसरला गेलेला होता. मग आम्ही हे लक्षात आणून देण्यासाठी एक प्रयोग केला आणि रूफ वॉटर हार्वेस्टिंग हे ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक घराला केलं जावं याचा एक प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी केला आणि त्याचा डेटा संकलन करून त्याच्या पुढे जायचा आम्ही प्रयत्न करतो. मग गावामध्ये पाणी आलं. पाणी आल्यानंतर राजाभाऊला म्हटलं काही दिवसांनी आता कसं आहे? राजाभाऊ म्हणताय पाणी आलं बरं झालं, पण खर्च किती वाढला आहे माझ्या शेताचा, रासायनिक खताच्या किमती किती वाढल्या आहे, औषधांच्या किमती किती वाढल्या आहे आणि हे सगळं काही परवडत नाही.
मग म्हटलं चला त्याच्यावरही उपाय शोधूया, काय केलं पाहिजे. मग त्याच्यावरती आम्ही सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेतीचा उपाय राजाभाऊंना आणि गावकऱ्यांना दिला. मग या शाश्वत शेतीमध्ये काय करायचं आहे, तर या शाश्वत शेतीमध्ये रसायनांचा वापर थोडासा कमी करायचा आहे, जैविक निविष्ठांचा वापर थोडासा वाढवायचा आहे. या शाश्वत शेतीमध्ये पिकांचा फेरपालट करायचा आहे, जो राजाभाऊ आणि त्यांचे गावकरी विसरले होते. या शेतीमध्ये मिश्र पिकांचा वापर करायचा आहे, जो वर्षानुवर्ष राजाभाऊ आणि त्यांचे गावकरी विसरलेले होते. तर या सगळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेती जर अंमलात आणली तर उत्पादन खर्च कमी होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिलं गावकऱ्यांना. आणि गावकऱ्यांना हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा गावकऱ्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. हे सगळं स्वीकारत असताना उत्पादन खर्च कमी झाला हे पण त्यांच्या लक्षात आलं, उत्पादकता थोडीशी वाढली हे पण त्यांच्या लक्षात आलं. पण तरी त्याच्या पुढे जाऊन समाधान काही त्यांचं होत नव्हतं. राजाभाऊंचं आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमची जमीन जे पिकवत होती ते अजूनही पिकत नाही आहे, काय अडचण आहे. मग आता अडचण काय असणार आहे, आपण त्या ठिकाणी रसायनाचा वापर कमी केला, मिश्र पीक केलं, फेरपालट केली, थोडीशी जैविक निविष्ठा वापरल्या, शाश्वत शेती पद्धतीला गेलो, अडचण काही लक्षात येत नाही. मग तुम्हाला आजार झाला की डॉक्टर काय म्हणता, काय म्हणता डॉक्टर, आजार शोधायला काय करावं लागेल, ब्लड टेस्ट. मग मी म्हटलं चला आपणही ब्लड टेस्ट करूया, पण जमिनीची मातीची आरोग्य तपासणी करूया. आणि ही जेव्हा मातीची आरोग्य तपासणी केली तर त्याच्यामध्ये असं आढळलं की या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन जो 1% जास्त असायला पाहिजे तो 0.3 0.4 असा झाला आहे. त्या जमिनीमध्ये जे जीवाणूंची संख्या असायला पाहिजे ते प्रचंड कमी झालेली आहे. ती जमीन नापीक होते आहे हळूहळू हळूहळू हळूहळू. मग त्या जमिनीजवळच जर काही नाही आहे, ती जमीनच सशक्त नाही आहे, तर ती जमीन तुम्हाला उत्पादन देऊ शकणार नाही. मग आम्ही त्यांना म्हटलं चला आपण या शाश्वत शेतीकडून आणखी एक टप्पा पुढे जाऊया, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर, जमिनीला पुनर्जीवित करायचं. मग कसं करायचं जमिनीला पुनर्जीवित, तर जमिनीला पुनर्जीवित करताना आमच्या शेतकऱ्यांना आता एक सवय पडलेली आहे. चांगला शेतकरी कशाला म्हणतात, तर ज्याच्या शेतामध्ये कचरा दिसणार नाही, ज्याचं शेत अगदी स्वच्छ दिसेल, फक्त पीक आणि माती, तो चांगला शेतकरी. आम्ही पहिले सांगलं हे चुकीचं आहे. एवढी गरमी वाढते आहे, तुम्हाला त्रास होतोय तर जमिनीलाही त्रास होणार आहे ना. मग त्या जमिनीवरती आच्छादन ठेवलं पाहिजे. त्या जमिनीवरचं आच्छादनच गायब केलं आपण. मिश्र पिकं लावत नाही, कचरा ठेवत नाही, सेंद्रिय खत मिळत नाही, जीवाणूंचं खाद्य नाही आहे, तर जमिनीवरती आच्छादन ठेवा असं सांगितलं. जमिनीमध्ये जे पीक घेतो आपण त्या पिकामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या, बाकी जमिनीला परत करा. पीक काढल्यानंतर जी मुळं आहे ती जमिनीमध्ये तशीच ठेवा. अशा काही उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या. जैवविविधता वाढवा हे सांगायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही राजाभाऊंना आणि गावकऱ्यांना सांगितलं की याच्यामध्ये जैविक निविष्ठांचा वापर वाढवायचा असेल तर याला क्रॉप लाईव्हस्टॉक सिस्टीममध्ये आणलं पाहिजे. आपल्या गाई म्हशी किती होते आपल्या घरी, बैल किती होते आपल्या घरी, कुठे गेलेत ते सगळं. आणि तुमच्याकडे जर शेणच नसेल तर तुम्ही शेती कशी करणार आहे, जैविक निविष्ठा कुठून येणार आहे. आणि या क्रॉप लाईव्हस्टॉक सिस्टीमला आम्ही परत इंट्रोड्यूस केलं. आणि राजाभाऊसारख्या 50,000 शेतकऱ्यांसोबत आम्ही या विषयातले वेगवेगळे प्रयोग केले. कोणासोबत शाश्वत शेतीचा, कोणासोबत त्या ठिकाणी रिजनरेटिव्ह किंवा पुनर्जीवित शेतीचा, असे प्रयोग केले. हे जे प्रयोग आहेत हे मी मागच्या वर्षभरातले किंवा 2 वर्षातले सांगतो आहे. याच्यापूर्वी मागच्या 20-25 वर्षामध्ये आम्ही अनेक काम करत आलो आहे, पण हे एका सिक्वेन्समध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. मग त्याच्या पुढे जायचं म्हटलं, आता त्यांच्याकडे मातीचं आरोग्य लक्षात आलं, माती जिवंत व्हायला लागली, उत्पादकता वाढली, उत्पादन खर्च कमी झाला, 2 पैसे मिळायला लागले. मग राजाभाऊंनी कुठेतरी ऐकलं की विषमुक्त शेती करायची, चांगली शेती करायची, आणि गावकऱ्यांना तयार केलं. मग आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो, एक टप्पा पुढे, आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार सुरू केला, विषमुक्त अन्न सुरू केलं. मग काय कोणास ठाऊक एक दिवस एका गावकऱ्यांनी म्हटलं की कार्बन क्रेडिट नावाचं काहीतरी मी ऐकलं आहे की ज्याचे पैसे शेतकऱ्याला भेटतात.
आम्ही चौकशी केली वेगवेगळ्या ठिकाणी की असे कुठे शेतकरी आहेत का ज्याने कार्बन क्रेडिट्सचे पैसे मिळाले, ऑर्गॅनिक फार्मिंग केली किंवा इतर दुसरं काही केलं. मग असं लक्षात आलं की लोक अर्धवटच माहिती देत आहे. मग आम्ही म्हटलं चला प्रयोग करूया. यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये 2000 शेतकऱ्यांसोबत आम्ही एक प्रयोग सुरू केला. कार्बन क्रेडिट खरंच शेतकऱ्यांना मिळू शकतात का, त्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येतील. सो कार्बन क्रेडिट म्हणजे काय, जो सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा आपण विचार करतोय, तो सेंद्रिय कर्ब जर त्या शेतकऱ्यांनी वाढवला जमिनीमध्ये या सगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून, तर जो कार्बन हवेमध्ये आहे तो जमिनीमध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन झालं आणि त्या मातीच्या तपासणीमध्ये जेव्हा हे लक्षात येईल की हा कार्बन इथे आला, वाढला किंवा इतर पॅरामीटर्समध्ये लक्षात येईल, तेव्हा त्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट्सचे पैसे मिळतील. त्यांनी काय केलं, त्याने त्याची शेती केली, वेगळं काही केलं नाही, फक्त त्याचं डॉक्युमेंटेशन केलं तर त्याला मिळतील. असा एक प्रयोग आम्ही आता सुरू केलेला आणि तो पुढच्या 1-2 वर्षामध्ये त्याचे रिझल्ट्स आम्हाला येतील आणि पुढच्या वेळेस आम्ही नक्की सांगू शकू की काय शेतकऱ्याला किती पैसे मिळाले, त्याच्यासाठी काय करावं लागलं. आणि त्याच्यासाठी त्याला वेगळं काही करायचं नाही आहे, फक्त डॉक्युमेंटेशन करायचं. मग पुढे थोडंसं जायचं म्हटलं तर क्रॉप लाईव्हस्टॉक सिस्टीम याच्याविषयी आपण बोललो होतो की पशुधन वाढवा. पण पशुधन वाढवणं त्याच्यामध्ये एक नवीन समस्या निर्माण झाली की गायींसाठी हिरवा चारा नाही, दुष्काळ आहे, पाणी नाही, हिरवा चारा आणायचा कुठून. अनेक समस्या आहे, फक्त हिरव्या चाऱ्याची समस्या नाही आहे. त्या ठिकाणी गायीचं जे वासरू आहे ते लवकर चांगलं निपजत नाही, अशा समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्या ठिकाणी दुधाचं उत्पादन जर झालं तर त्याचं मार्केट लिंकेज कसं द्यायचं, या सगळ्यांवरती आम्ही काम केलं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांना मुरघास निर्मिती शिकवली. त्या ठिकाणी आपण हायड्रोपोनिक्ससारख्या तंत्राचा उपयोग आणला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या घरी, त्यांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी हिरवा चारा निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं, तंत्रज्ञान दिलं. आपण अनेक ठिकाणी ज्या डेअरी प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासोबत बोलणं केलं. ज्या ज्या ठिकाणी आपण मिल्क प्रोडक्शन प्रमोट केलं त्या त्या ठिकाणी आपण मिल्क कलेक्शन सेंटर तयार केले, ते मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्रीसोबत जोडले आणि त्या ठिकाणी दूध उत्पादकांना सुद्धा एक शाश्वत पर्याय मिळवून दिला. असे एंटायर मिल्क व्हॅल्यू चेनमध्ये अनेक प्रयोग केले. ज्या ठिकाणी पशुखाद्याची उपलब्धता नव्हती तिथे चांगलं पशुखाद्य मिळवून दिलं. अशा पद्धतीनं आपण डेअरीवरती काम केलं. मग सगळ्यांना काही दुग्ध व्यवसाय करणं शक्य नाही, काही लोकांनी शेळीपालन सुरू केलं. तर या शेळीपालन करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी होत्या, मिथ ज्याला म्हणतो आपण, की शेळीला चरायला सोडल्याशिवाय शेळी चांगली राहत नाही. तुम्ही पण कदाचित ऐकलं असेल. चुकीची संकल्पना आहे. शेळीला जर स्टॉलफेड गोट फार्मिंगमध्ये चांगलं पशुखाद्य आपण दिलं, चांगली काळजी घेतली, तर तिला चरायला न सोडतासुद्धा शेळीचं चांगलं उत्पादन येऊ शकतं आणि त्याचे खूप फायदे होतात. संसर्गजन्य रोग कमी होतात, वजन वेगाने वाढतं, पिलं चांगली निपजतात. हे हजारो लोकांच्या लक्षात आणून दिलं आणि शेळीपालन व्यवसायाला एक नवी दिशा त्या ठिकाणी दिली. अनेक भूमिहीन लोक आहेत, त्यांना दुग्ध व्यवसाय, शेळीपालनसोबत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती किंवा इतर काही बाबी सपोर्ट करत नव्हत्या, त्या ठिकाणी कुक्कुटपालन आपण प्रमोट केलं आणि कुक्कुटपालनाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराला एक बळ दिलं. मग हे सगळं करत असताना राजाभाऊची स्टोरी एका ठिकाणी ऐकली. मध्य प्रदेशमध्ये मत्स्य सहकारी संस्था आहेत, मत्स्यपालकांच्या सहकारी संस्था, अगदी छोट्या छोट्या आहेत गावातल्या तलावावरती. आणि अनेक वर्षापासून ह्या मत्स्य सहकारी संस्था काम करत आहेत आणि या मत्स्य सहकारी संस्था जवळजवळ बंद पडायला आलेल्या होत्या. तर अशा 110 मत्स्य सहकारी संस्थांसोबत मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासनी काम केलं आणि या 110 मत्स्य सहकारी संस्थांना पुनर्जीवित करण्याचं काम आणि त्यांना परत नव्याने मत्स्य व्यवसाय शिकवणं, त्या व्यवसायामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी कृषी विकास आणि टीम त्या ठिकाणी करते आहे. तर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय हे सगळं करत असताना गावामध्ये सुद्धा अनेक आता नवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. पूर्वी ब्युटी पार्लर आपण शहरात पाहायचो, आता गावामध्ये जा, गावामध्ये पण तुम्हाला ब्युटी पार्लर दिसतं. आता गावामध्ये तुम्हाला वेल्डिंग वर्कशॉप दिसतं. आता गावामध्ये बऱ्याच गावांमध्ये तुम्हाला पंक्चरची दुकान दिसते, बऱ्याच गावामध्ये तुम्हाला प्लंबर दिसेल, ऑलमोस्ट सगळीकडेच. मोठ्या सगळ्या गावांमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन दिसेल. ह्या सगळ्या नवीन संधी गावामध्ये ज्या निर्माण झाल्या
त्या आम्ही ओळखण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून गावामध्ये शेतीविषयक रोजगाराला बळकट करताना, शेतकऱ्याला बळकट करताना, त्या गावातल्या भूमिहीन व्यक्तीला आपण कसं सक्षम करू शकू, त्या गावातल्या युवकाला आपण कसं रोजगार देऊ शकू, याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते रोजगारसुद्धा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मग हे सगळं करत असताना आणखी एक प्रश्न आला की शेत मोठ्या प्रमाणावर होते आहे, या शेणापासून काही करता येईल का? तर बायोगॅस त्या ठिकाणी आम्ही पुन्हा इंट्रोड्यूस केला. तुमच्यापैकी काही मंडळींना आठवत असेल, आजपासून साधारणतः 35-40 वर्षापूर्वी बायोगॅस प्रमोट केले होते आणि ती बायोगॅसची योजना फार मोठ्या प्रमाणात होती. नंतर त्या बायोगॅस लिकेज झाले आणि लोकांच्या मनामध्ये अशा धारणा निर्माण झाल्या की बायोगॅस ही फेल्युअर आहे. आम्ही जेव्हा जेव्हा गावात गेलो, लोकांना सांगितलं बायोगॅस करा, तेव्हा सांगितलं नाही साहेब, मॉडेल फेल आहे ते. आम्ही नव्याने ते मॉडेल इंट्रोड्यूस केलं, दीनबंधू मॉडेल. बायोगॅस लोकांना त्या ठिकाणी करायला शिकवलं आणि फक्त दीनबंधू म्हणजे कॉन्क्रीटचा बायोगॅस नाही, तर अनेक नवीन नवीन मॉडेल बायोगॅसचे त्या ठिकाणी आपण लोकांना इंट्रोड्यूस केले आणि आता करता करता 750+ मला वाटतं हा संख्या 1000मध्ये जाईल आमच्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. 1000पेक्षा जास्त बायोगॅस त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न आता करतो आहे. आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशी गावं आहेत, मला सांगायला आवडतं, शिर्डीजवळ एक गाव आहे अंजनापूर, जिथे आम्ही 2017, 18, 19मध्ये काम केलं. 140 घरं होती, त्या 140 घरांच्या गावामध्ये 105 बायोगॅस निर्माण केले. ज्या गावामध्ये 2000 लिटर दूध होतं त्या गावाचं दूध 10,000 लिटरपर्यंत गेलं. अशी अनेक अंजनापूर घडली. आज गुलाणी नावाचं एक गाव आहे ज्याच्यामध्ये आम्ही मागच्या 6-8 महिन्यापासून काम करतोय, ज्याच्यामध्ये एकही बायोगॅस नव्हता, तिथे 50 बायोगॅस झाले आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये तिथे 200 बायोगॅस होणार आहेत. सो अशी अनेक गावं त्या ठिकाणी परावर्तित होत आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर मग आमच्या राजाभाऊचे एक नातेवाईक राहत होते एका गावामध्ये. मग राजाभाऊ म्हटले की चला आपण त्या गावात जाऊया. मग ते गाव कसं होतं? ते गाव होतं डोंगरामध्ये. कल्पना करा गाव कसं आहे. ते गाव आहे डोंगरामध्ये. त्या गावाला जायला रस्ता नाही. रस्ता नाही म्हणजे नाही, तुम्ही जाऊच शकत नाही, फक्त पायी जाऊ शकता, पायवाटेने. पावसाळ्यामध्ये नदी वाहायला लागली, नाले वाहायला लागले की पायवाटेने सुद्धा आपण जाऊ शकत नाही. मग तो त्या गावातला आदिवासीच खाली येऊ शकतो. त्या गावामध्ये कोणत्याही मोबाईलचं नेटवर्क येत नाही. आज सांगतो मी, आज 2026 त्या गावामध्ये वीज नाही. आज 2026ला अशा एका गावात आम्ही गेलो तर अशी आजूबाजूला गावं आढळली. त्या गावांना रस्ता नाही, या गावांना वीज नाही, या गावांना मोबाईलचा गंध नाही. मग त्या गावकऱ्यांसोबत चर्चा करताना असं पाहिलं की त्या माऊली ज्या आहेत त्या माऊली दरीतून पाणी घेऊन येत आहेत, खालून डोंगराच्या खालून पाणी घेऊन येतात, डोंगराच्या वर राहतात, प्यायचं पाणी, आंघोळीचं पाणी सगळं घेऊन येतात. काय परिस्थिती असेल विचार करा तुम्ही. मग त्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मेशनसाठी आम्ही प्लॅन तयार केला. प्रत्येक घराला सोलर होम लाईट दिला, प्रत्येक रस्त्यावरती सोलर स्ट्रीट लाईट दिला. त्या माऊलींना पाणी आणावं लागू नये म्हणून सोलर वॉटर पंप बसवला, गावामध्ये पाणी उपलब्ध करून दिलं. त्या गावाच्या कम्युनिटी सेंटरला सोलरचं स्वरूप दिलं आणि जंगल आहे, बाहेर जातात म्हणून त्या ठिकाणी सोलर टॉर्च दिले. सो असं एक गाव, दुसरं गाव, तिसरं गाव, असे एकामागे एक गावं त्या ठिकाणी सौर ऊर्जेने उजळून निघाली. आणि ही सगळं करताना इतर सगळ्या गावांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सोलरचे वेगवेगळे प्रयोग आपण त्या ठिकाणी केले. त्याच्यामध्ये या ऊर्जेच्या उपकरणाशिवाय सोलर ड्रायरसारखे युनिट्स आपण त्या ठिकाणी बसवले. अनेक प्रक्रिया उद्योगाला त्या ठिकाणी सोलर इलेक्ट्रिफाईड करण्याचा प्रयत्न केला. असे वेगवेगळे प्रयोग कृषी विकास आणि आमच्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण केलेले आहेत. आता हे सगळं करत असताना शेती सुधारवण्याचा प्रयत्न झाला, शेतीला जोडधंदा देण्याचा प्रयत्न झाला, लोकांना श्रीमंत करण्याचा प्रयत्न केला, गावाच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. पण हे करता 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 एक नवीन समस्या निर्माण झाली. आता गावामध्ये मजूरच मिळत नाही. माहीत आहे तुम्हाला? आता गावामध्ये मजूरच मिळत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याचं जगणं असह्य झालेलं आहे. मग आमच्या असं लक्षात आलं जेव्हा राजाभाऊंनी हे सांगितलं की आता थकलो, सगळं चांगलं झालं पण मजूरच मिळत नाही, काय करायचं आहे.
म्हटलं यांत्रिकीकरण करूया. मग पहिला मुद्दा आहे तो हार्वेस्टर, की हार्वेस्टरनी करा जास्तीत जास्त कामं. पण हार्वेस्टरवाले म्हणतात की आम्हाला जमीन सपाट पाहिजे. मग जमीन सपाट कशी करायची हा एक फार मोठा प्रश्न आला. मग आम्ही सोनालिका इंडस्ट्रीजसोबत बोललो आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे असं काही इक्विपमेंट आहे का. तर त्यांनी आम्हाला इक्विपमेंट दिलं, लेझर लँड लेवलर, एक टेक्नॉलॉजी असलेली मशीन जे तुमची लँड लेवलिंग करते किंवा तिला स्लोप देऊ शकतं. याचा प्रयोग केला. सोनालिकानी याच्यापूर्वी असे हजारो मशीन डिप्लॉय केलेले होते जे चांगले चाललेले होते. पण हा पहिला प्रयोग आम्ही केला. त्या पहिल्या प्रयोगामध्ये आमच्या काही त्रुटी लक्षात आल्या, ज्या आम्ही सोनालिका इंडस्ट्रीजला कळवल्या आणि इंडस्ट्रीजनी पुढच्या 3 महिन्यामध्ये त्या त्रुटीमध्ये बदल करून नव्याने ते मॉडेल मार्केटमध्ये आणलं. एका प्रयोगाने फक्त त्या शेतकऱ्याचा फायदा झालेला नाही, तर एकंदरीत आता सोनालिकानीच बदल घडवलेले आहे, म्हणजे बाकी इंडस्ट्रीसुद्धा ते बदल स्वीकारावे लागतीलच. आणि येणारे लँड लेझरर्स जे आहेत पुढच्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये ते सगळे हे बदल घेऊन येतील. सो अशा एका प्रयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पुढे नेलं. हा एक फवारणीचा पंप तुम्ही पाहू शकता. जनरली फवारणीचा पंप म्हटला की पाठीवर पंप घेऊन आपल्याला चालावं लागतं आणि तो शेतकरी त्या ठिकाणी फवारणी करतो. अवघड झालेलं आहे. गरमीमध्ये ते सगळं घेऊन चालणं म्हणजे फार मोठं दिव्य आहे. मजूरही मिळत नाही आणि काही गोष्टी अशा आहे बोलू नये, पण त्या शेतकऱ्याला माहीत आहे की त्या मजुराला काय दिल्याशिवाय तो फवारणीला येत नाही आणि ते मनाला न पटताना सुद्धा करावं लागतं. मग अशा वेळेस चाकावर चालणारा पंप, ज्याच्याकडे छोटी शेती आहे त्यांनी हाताने चालवायचा, ज्याच्याकडे मोठी शेती आहे त्यांनी पेट्रोलवर चालवायचा. अशा पद्धतीचं यांत्रिकीकरण, असे अनेक उपकरणं त्या ठिकाणी आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि ते शेतकऱ्यांना इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. मग राजाभाऊंना हे सगळं चांगलं वाटायला लागलं. मग राजाभाऊंना असं वाटलं आता अब कुछ बडा करते हैं. त्यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांनाही वाटलं की आता काहीतरी मोठं केलं पाहिजे. मग आम्ही ऐकलं होतं भारत सरकारकडून शेतकरी उत्पादक कंपनीविषयी, आम्ही विलास शिंदे साहेबांकडून ऐकलं होतं शेतकरी उत्पादक कंपनीविषयी. मग म्हटलं चला बोलूया शेतकरी उत्पादक कंपनीविषयी. आता तुमच्यासमोर जसं मी भाषण द्यायला उभा आहे, तुम्ही किती ऐकताय किती ऐकत नाही काही विचार न करता, तसं एका गावामध्ये जाऊन भाषण देत होतो 10-12 वर्षापूर्वी की शेतकरी उत्पादक कंपनी खूप चांगली असते, याच्यामध्ये असं करता येऊ शकतं तसं करता येऊ शकतं. मग एक आजोबा पांढरे केस झालेले त्यांनी सगळं ऐकलं आणि सगळं झाल्यावर मग मला म्हटले, भाऊ तुम्ही खूप चांगलं बोलता हो, पटलं मला तुमचं. माझा फक्त एकच प्रश्न आहे, तुम्ही कधी शेतकरी उत्पादक कंपनी चालवून पाहिली का? फार मोठा प्रश्न होता. उपदेश करताय तुम्ही उभे राहून, पण तुम्ही कधी चालवून पाहिली का? मग त्यांनी सांगितलं की भाऊ हे पांढरे झाले आता, असं हात लावून सांगितलं, भाऊ हे पांढरे झाले आता. सहकारी चळवळीचे चांगले दिवस मी पाहिले, सहकारी चळवळीचे वाईट दिवस मी पाहिले. जर तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांना सांगायची आहे तर स्वतः चालवून पहा आणि मग लोकांना सांगा. आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवल्या गेली एका नवीन विचाराची आणि जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती झाली. मग जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी, सरदार व्हायचं होतं आम्हाला, या देशाला दिशा द्यायची होती आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रयोग केले. अगोदर तिथल्या मार्केटमध्ये जे एक्सप्लॉयटेशन होत होतं, तुम्ही पण कधी मार्केटमध्ये गेलेला असाल तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन होतं. काय होत होतं, शेतकरी सकाळी यायचा, तो आल्यानंतर आपला माल खाली टाकायचा जमिनीवर आणि खाली टाकल्यानंतर तो वाट पाहायचा. पूर्ण दिवस त्याचा तिथे जायचा. दिवसभरामध्ये 100-200 रुपये चहा नाश्ता. आज शेतातलं काम त्याला करता आलं नाही, शेतातलं काम बुडलं, हे एक. चहा नाश्त्यावर खर्च झाला, हा 2. तिसरं, त्याचा माल खाली टाकला, त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होणार. 4थं, त्याच्या डोळ्यासमोर तिथे काही लोक येणार, मालाची साफसफाई करायची आहे असं म्हणून त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मालातला काही भाग सफाईच्या नावाखाली घेऊन जाणार. ते संघटित, हा असंघटित, हा काहीच करू शकणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्या मालाची हराशी होणार, कोणीतरी येणार, अडत्या येणार, व्यापारी येणार, तो असा मालामध्ये हात टाकणार, दाताखाली दाना दाबणार आणि सांगणार 3000, 3000, 3000, 3100, 3100, 3100, 1, 3110, 3120, 3120, 1, 3120, 2, 3120, 3.
झालं. अरे कसा ठरला 3120? कधीच समजलं नाही हो त्या शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यामध्ये. यांनी दाताखाली दाना दाबून काय केलं नाही कळलं त्याला. यांनी हात टाकून काय पाहिलं नाही कळलं त्याला. एवढं सगळं करून त्याला पर्याय नाही, दिला 3120. मग घंट्या 2 घंट्यांनी मोजायला येणार, ते मोजायला येणारे साधा तराजू वापरणार, इलेक्ट्रॉनिक काटा असूनसुद्धा वापरणार नाही. मग त्याच्यामध्ये वजनात त्याला मारणार. मग वजनात मारल्यानंतर तो ती पट्टी घेऊन अडत्याकडे जाणार. आता याच्या पुढची स्टोरी, माल त्याचा, भाव यांनी ठरवला. मग तो अडत्याकडे गेला की तो अडत्या त्याला म्हणणार की चला 50 क्विंटल झालं तुमचं, 50 क्विंटल 3000 रुपये, 1.5 लाख रुपये वरचे इतके, असं असं झालं, याच्यामध्ये माझी अडत गेली. तुम्ही काही चिठ्ठ्या पाहिल्या असतील की कधी कधी अडतपेक्षाही कमी पैसे त्याला मिळाले. पण तो विषय सोडून द्या, मी पुढचा विषय सांगतो. त्या शेतकऱ्याचे पैसे आणि हा अडत्या त्याला म्हणायचा तुला नगदी जर पैसे पाहिजे असतील तर 2% 3% बटाव. त्याचा माल तुम्ही तुमच्या भावात खरेदी केला, त्याला नगदी पैसे पाहिजे असतील तर 2-3% कापून द्यावे लागतील. हा काय प्रकार आहे? म्हणजे इतकी पिळवणूक त्या शेतकऱ्याची. आणि बऱ्याच वेळेस त्या शेतकऱ्याला ते पैसे बुडवून टाकत होते. सो या सगळ्या परिस्थितीमधून त्या शेतकऱ्याला उभारण्याचं एक नवीन मॉडेल देण्याचं काम जय सरदारने केलं, ज्याच्यामध्ये शेतकरी 45 दिवसात घरी गेला, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतात पहिल्या दिवसपासून आजपर्यंत सर्व पेमेंट खात्यात गेलं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भावाला सायंटिफिक टूल्स आम्ही पहिल्यांदा वापर केला. आम्ही विचारलं की दाताखाली दाना दाबणं म्हणजे काय, तर मॉइश्चर मीटर आणलं. असे टूल्स त्या ठिकाणी आणले आणि शेतकऱ्याला एज्युकेट केलं, सक्षम केलं आणि ओव्हरऑल मार्केट करेक्शन झालं. एक मॉडेल. दुसरं, सरकार खूप मोठी खरेदी करते हे तुम्ही ऐकलं असेल, पण आजपासून 10-15 वर्षा अगोदर ही खरेदी अनेक वर्षापासून चालली आहे, पण शेतकऱ्याला कधी हे खरेदी आलीच नाही. व्यापारीच त्याच्या नावावरती माल विकायचे आणि व्यापारीच पैसे घ्यायचे. सो खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला या मॉडेलमध्ये कसं आणता येईल याच्यासाठी नाफेडसोबतचं प्रोक्युअरमेंट आम्ही जय सरदार आणि इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून SFAC सोबत केलं आणि ते मॉडेल आज भारतभर स्वीकारलं गेलेलं आहे. त्या पहिल्या पायलटमध्ये आम्ही सहभागी होतो आणि आम्ही योगदान दिलं, याचा आम्हाला अभिमान आहे. असे अनेक प्रयोग. आज जय सरदारमध्ये एक प्रयोग होतो आहे की कापूस भारतामध्ये भारतामध्ये कापसाचं क्षेत्र मोठं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर खूप मोठं आहे. सो या क्षेत्रामध्ये कापूस जो होतो आहे त्या कापसाची पराठी जाळल्या जाते. तो पराठी उपटण्यासाठी शेतकऱ्याला खर्च येतो. तर या पराठीचं काय करायचं, याचा उपयोग कसा करता येईल, तर त्या पराठीपासून आम्ही IIT मुंबईला भेटलो, महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटीला IITनी सोबत घेतलं आणि कापसाच्या काळ्यापासून पशुखाद्य निर्मिती असा एक अभिनव जगभरातला पहिला प्रयोग जय सरदारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे नेतो आहे. असे अनेक मॉडेल्स, अनेक उपक्रम, हे 2-3 मी या ठिकाणी प्रामुख्यानं सांगितले, ते जय सरदारच्या माध्यमातून केल्या. याच्या पुढे जाऊन आम्ही आणखी एक इनिशिएटिव्ह सुरू केला, कारण जय सरदारची सुरुवातच शिकण्यासाठी होती. तर आपण जे शिकलं आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणून मग आम्ही कोरोनामध्ये थोडासा वेळ भेटला तर ऑनलाईन सुरू केलं, अनुभव शेअर करायचे. ऑल अबाउट FPO नावाची एक संकल्पना मांडली, शेतकरी उत्पादक कंपन्यांविषयी सर्व काही. कोरोनामध्ये ऑनलाईन सुरू झालेला हा प्रयोग कोरोनानंतर जय सरदारच्या कॅम्पसमध्ये, त्या ठिकाणी रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही सुरू केला. आणि मला सांगायला आवडेल की आज 10पेक्षा जास्त राज्य भारतातली जी आहेत त्या राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी, त्यांचे कर्मचारी, अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या बनवणाऱ्या संस्थांचे कर्मचारी, अनेक शासकीय अधिकारी, अनेक बँकर्स, अनेक विषयतज्ञ हे त्या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घेऊन गेले, त्या ठिकाणी अभ्यास सहलीला येऊन गेलं. आणि जय सरदारचं मॉडेल प्रामुख्यानं उभं करताना एक उद्देश होता की सह्याद्रीचं एक मॉडेल नाशिकमध्ये द्राक्षावरती काम करते आहे किंवा फळबागावरती काम करते आहे, पण कोरडवाहू भागामध्ये त्या पिकांवरती काम करणारं एक मॉडेल असावं. ती जी गॅप आहे ती गॅप जय सरदारनी त्या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि ऑल अबाउट FPOच्या माध्यमातून आपण ते इतर देशातल्या इतर भागापर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जय सरदार उभं केलं, अनेक कंपन्या उभ्या केल्या, पण तुम्हाला काम करायचं आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. या कंपन्यांकडे वेअरहाऊसेस पाहिजे, या कंपन्यांकडे त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट पाहिजे. तर तो सुद्धा एक प्रयत्न केला.
शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकऱ्यांचे गट असतील, महिला बचत गट असतील, वैयक्तिक उद्योजक असतील, अशा लोकांना वेगवेगळे उद्योग उभा करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीसाठी आम्ही त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि ते उद्योग उभे करण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्या उद्योगांना मार्केट लिंकेज देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केला. त्या उद्योगाचे ब्रँड तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तो यशस्वी होतोय. आज मला सांगायला आवडेल की याच्याही पुढे जाऊन आम्ही एक प्रयोग करतोय. नाशिकसाठी कोल्ड स्टोरेज काही नवीन गोष्ट नाही आहे, पण ज्या भागामध्ये फळबाग फार कमी प्रमाणात आहे त्या भागामध्ये कोल्ड स्टोरेज हा फार मोठा प्रश्न आहे. मोठं कोल्ड स्टोरेज केलं तर खाली राहतं किंवा मग त्या दूर असलं तर शेतकऱ्याला छोटासा माल तिथे न्यायला परवडत नाही. अशा वेळेस आम्ही शोध घेतला की छोटे कोल्ड स्टोरेज होऊ शकतात का, बांधावर कोल्ड स्टोरेज होऊ शकतात का, आणि त्या बांधावरच्या कोल्ड स्टोरेजचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपण या माध्यमातून केला आणि आता काही ठिकाणी बांधावरचे सुद्धा कोल्ड स्टोरेज या भागात सुद्धा होत आहे, तिकडेही होत आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल की एक कोल्ड स्टोरेज संगमनेरला आहे तर एक वर्ध्यामध्ये पण आहे आणि असे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये 10 टन 20 टन 5 टन असे छोटे छोटे कोल्ड स्टोरेज करण्याचा एक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन चाललो आहे. हे सगळं करत असताना शासकीय योजना ज्या आहेत त्या शासकीय योजनांचा अभ्यास करणं आणि त्या शासकीय योजना अधिक चांगल्या पद्धतीनं कशा राबवता येतील याच्यासाठी सरकारला इनपुट देणं ही एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आम्ही पार पाडलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना जेव्हा भारत सरकारने 2011मध्ये आणली तेव्हापासून आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी या संकल्पनेवरती भारत सरकारला आमचे जे अनुभव आहेत ते सांगत आलेलो आहे. 2014ची गाईडलाईन असेल किंवा 2020चा 10,000 FPOचा प्रोग्राम असेल, एक खारीचा वाटा त्या योजना घडवण्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उचललेला आहे. पण त्याही पुढे जाऊन अशा आणखी अनेक योजनांमध्ये इनपुट दिलेले आहे. आता नुकतंच आम्हाला दोघांना पती पत्नीला 26 जानेवारीला त्या ठिकाणी आमंत्रण होतं. विशेष अतिथीमधून आम्हाला दिल्लीला बोलवलेलं होतं कर्तव्यपथवरती आणि पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत एक वेळ दिलेली होती. तर पशुसंवर्धन मंत्र्यांनासुद्धा काही योजनांमध्ये काय दुरुस्त्या करता येतील याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी इनपुट दिले आणि अशाच 2 महत्त्वाच्या योजना मला तुम्हाला सांगायच्या आहे. पहिली आहे रोजगार हमी. ऐकलं आहे? आपण देशाला दिलेली देणगी महाराष्ट्राने, दुष्काळामध्ये आपण निर्माण केलेली संधी रोजगार हमी, तिचं नाव झालं नंतर MG नरेगा आणि नंतर या योजनेचं काय झालं आपल्या सगळ्यांना कुठे वाचलं असेल, ऐकलं असेल. असं सगळं त्या रोजगार हमीचं आणि MG नरेगाचं झालं आणि मग हळूहळू ही योजना जी आहे ही रस्त्याची योजना बनली. पण मग हा प्रश्न निर्माण झाला की या योजनेमध्ये तर अनेक गोष्टी आहेत. या योजनेमध्ये अशी पण तरतूद आहे की गाईचा गोठा बांधता येऊ शकतो, पण कोणी विचारच करत नाही. या योजनेमध्ये अशी तरतूद आहे की तुम्हाला गांडूळ खताचं युनिट निर्माण करता येऊ शकतं, पण कोणी विचारच करत नाही. या योजनेमध्ये अशी तरतूद आहे की तुम्हाला चारा लागवड करता येऊ शकते, पण कोणी विचारच करत नाही. मग ही रोजगार हमी किंवा MG नरेगा फक्त रस्त्यांमध्ये आणि ठेकेदाराच्या कामामध्ये अडकली. मग अशा वेळेस आम्ही एक प्रयत्न करतोय. आता VBG रामजी नावाची नाव बदल झाला आहे त्या योजनेचा. एक चंद्रपूरमध्ये 2 तालुक्यांमध्ये 100पेक्षा जास्त गावांमध्ये असा प्रयोग करतोय की या योजनेच्या माध्यमातून हे जे मी उपक्रम सांगितले असे वेगवेगळे उपक्रम, पाणलोट कसं करता येईल, पशुसंवर्धनाला बळकटी कशी करता येईल, शेतीला बळकटी कशी करता येईल, त्याच्यासाठी ही योजना कशी वापरता येईल, याच्यासाठी मॉडेल निर्मितीचा एक प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही चंद्रपूरमध्ये करतो आहे. दुसरी तशीच एक फार महत्त्वाची योजना आहे ड्रोन दीदी. तुम्ही ऐकलं असेल, चांगले फोटो पाहिले असतील की ड्रोन उडतायत, इकडे तिकडे जात आहेत. पण ही ड्रोन दीदी जी योजना आहेत, या ड्रोन दीदी योजनेमध्ये भारत सरकारचं फार मोठं स्वप्न आहे की ड्रोनच्या माध्यमातून फवारणी व्हावी आणि महिलांनी त्या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी, महिलांच्या माध्यमातून हे व्हावं. पण या योजनेला 2 वर्षापूर्वी 2023मध्ये भारत सरकारने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ही योजना काही फारशी यशस्वी झाली नाही. मग आम्ही अभ्यास केला की काही योजना यशस्वी होत नाही. काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. एकतर ज्या महिला त्या ठिकाणी ड्रोन दीदी म्हणून निवडल्या गेलेल्या आहेत त्या महिलांना पाहिजे तसं प्रशिक्षण दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट लक्षात आली की या महिलांना, एकट्या महिलेला काही ठिकाणी जंगलात जाणं शक्य होत नाही किंवा महिलेच्या मागे बरीच गोष्टी आहेत.
तर अशा वेळेस महिलेला सहकारी असणं गरजेचं आहे, को पायलट असणं गरजेचं आहे. तो एक गॅप लक्षात आला. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या महिला देशाच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात आहेत. म्हणजे एक महिला कोल्हापूरमध्ये आहे, दुसरी नाशिकच्या एका गावामध्ये आहे, तिसरी भंडारा गडचिरोलीच्या एका गावामध्ये आहे. मग यांचा ड्रोन तुटला, बिघडला, कारण यांना प्रशिक्षण चांगलं नव्हतं, पण सर्व्हिसच मिळत नाही त्यांना. सर्व्हिस करणारा पुण्यात बसलेला आहे, मुंबईत बसलेला आहे. कशी ती गडचिरोलीची भंडाऱ्याची महिला इथे येऊन सर्व्हिस घेईल? शक्य नाही. तर या सगळ्या गोष्टी, अनेक महिलांकडे तो ड्रोन कॅरी करायसाठी व्हेकलच नाही. अशा अनेक बाबींचा अभ्यास केला, त्याच्यावरती एक योजना तयार केली आणि त्याच्यावरती आम्ही आता एक पथदर्शी प्रकल्प राबवतो आहे, ज्या माध्यमातून आम्ही महिलांना ॲक्च्युअल ॲग्रिकल्चर ड्रोन, ज्याच्यामध्ये 15-20 लिटर पाणी असतं आणि त्याच्या माध्यमातून फवारल्या जातं, ते प्रत्यक्ष ट्रेनिंग दिलं. त्या महिलांना ड्रोनची उकल करणे आणि परत बसवणे हे सगळं शिकवलं. आता त्या प्रत्येक महिलेला समजतं की माझ्या ड्रोनचा कुठला पार्ट खराब झाला, तो बदलायचा असेल तर ती सांगू शकते. तिच्या घरी पोस्टाने कुरिअरनी पार्ट आला तर ती महिला बदलू शकते. आता ती प्रत्येक महिला फवारणी करू शकते. आता त्या प्रत्येक महिलेसोबत एक को पायलट आहे. आता याच्या पुढे जाऊन आम्ही बँकांना सांगतोय की हे मॉडेल जे आहे हे मॉडेल बँकेबल आहे. आणि बँका म्हणतायत की आम्हाला लोन द्या म्हणतायत, पण आमच्याकडे असं काही मॉडेलच नाही. तर बँकांना कन्व्हिन्स करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय की या ड्रोनच्या मॉडेलला आपण बँकेबल बनवू शकतो. व्हेकल त्या ठिकाणी पुरवतोय. तर असे अनेक प्रयोग या ड्रोन निधीसाठी सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून भारत सरकारचे 15,000 ड्रोन आता येणार आहेत. 15,000. आणि या योजनेमधले जर हे गॅप बाजूला होऊन सरकारला इनपुट मिळाले तर भारत सरकारचे हे 15,000, अनेक राज्य सरकारं हजारो ड्रोनसाठी त्या ठिकाणी योजना तयार करत आहेत. या सगळ्या योजना अधिक फलदायी होतील. तर या माध्यमातून सुद्धा एक प्रयत्न त्या ठिकाणी आमचा प्रयत्न चाललेला आहे. हे सगळं करत असताना काही संधी अशा येतात की त्या संधी आपल्याला असं वाटतं की त्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण केलं पाहिजे. सो अशीच एक संधी आम्हाला नागालँडमध्ये आली. नागालँड गव्हर्मेंट, नागालँड एका कोपऱ्यावरती डोंगरामध्ये, डिझास्टर फार मोठं रिस्क तिथे आहे. सो नागालँड गव्हर्मेंटला डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटवरती, ॲग्रिकल्चर आणि नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट याच्यावरती काम करायचं होतं. त्यांच्यासोबत आम्ही गेलो. नागालँड स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनी तिथे 16 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवले. 16 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आम्ही बसवले. आमचे एक पार्टनर आहे, त्यांच्या माध्यमातून हे सगळं झालं. आणि हे सगळं होत असताना आता ते 32 वेदर स्टेशन, त्याचा डेटा आणि त्या माध्यमातून डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट असा एक प्रयोग आम्ही करतो आहे. आसाममध्ये आम्ही एक प्रयोग करतो आहे. अरेकानट जे असतं, त्या अरेकानटची जी पानं आहेत, सुपारीच्या झाड त्याचं जे पानं आहेत, तर तशी पानं, त्या पानापासून प्लेट बनवायच्या. त्या पानाची काही किंमत नाही आहे, त्या प्लेट बनवायच्या. एका कंपनीसोबत आम्ही टायअप केला आहे. ती कंपनी त्या महिलांना ट्रेनिंग देणार, क्वालिटी प्रोडक्शन घेणार, त्या महिलांकडून ते विकत घेणार आणि एक्सपोर्ट करणार, एक्सपोर्ट क्वालिटी. आणि यावेळेस आम्ही हा प्रयत्न करतो आहे की त्या महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी योग्य तो रेट जो आहे तो त्या महिलांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. हा सुद्धा प्रयत्न, म्हणजे नागालँड आणि आसामसारख्या भागामध्ये जाऊन सुद्धा आपले जे लर्निंग्ज आहेत ते लर्निंग दुर्गम भागामध्ये सुद्धा पोचवण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो आहे. याविषयी मी ऑलरेडी बोललो की कॉटन स्टॅक टू ॲनिमल फीड 23 दशलक्ष टन एवढा पराठ्या आपल्याकडे आहेत. 23 दशलक्ष टन. आणि या पराठ्यापैकी जास्तीत जास्त पराठ्या जाळल्या जातात. त्या पराठ्या जर वापरल्या आल्या तर महाराष्ट्रासारख्या राज्याची चारा टंचाई जी आहे, आपल्या राज्यामध्ये चारा टंचाईच्या बातम्या तुम्ही वाचत असाल. आपल्यासारख्या अनेक राज्यांमध्ये चारा टंचाई आहे, पण आपल्या राज्याची चारा टंचाई भागवण्यासाठी आपल्याला 14 दशलक्ष टनाची गरज आहे. सो पराठी जर वाचवू शकलो आणि पशुखाद्यात जर आणू शकलो चाऱ्यामध्ये, तर ही 14 दशलक्ष टनाची चारा टंचाई वाचेल. म्हणजे आपले जनावरं वाचतील, त्यांचं उत्पादन चांगलं टिकून राहील. अशा पद्धतीनं अनेक प्रयोग होतील. हा असा पहिला प्रयोग आहे जो आपण विदर्भात करतो आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून शासनाने सुद्धा आता हे पशुखाद्य त्यांच्या गाईच्या फार्मवरती आणि शेळ्यांच्या फार्मवरती ट्रायलसाठी आमच्याकडून खरेदी केलेलं आहे.
आणि त्याची ट्रायल शासनाच्या फार्मवरती सुद्धा झालेली आहे. मार्केटमध्ये जे फीड आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड फीड आहेत आणि या माध्यमातून आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी कंप्लीट फीड, संपूर्ण आहार देण्याचा प्रयत्न करतो आहे. संपूर्ण आहार म्हणजे काय? आपलं महाराष्ट्रीयन जेवण आपण फक्त भाजी आणि पोळी जर खाल्ली तर आपल्या शरीराचं पोषण होईल का? नाही होणार. आपल्याला वरण पाहिजे, डाळ पाहिजे, प्रोटीन आहे. आपल्याला भात पाहिजे, आपल्याला त्या भाजीमध्ये लसण पाहिजे, अद्रक पाहिजे, लिंबू पाहिजे, मीठ पाहिजे, तूप पाहिजे. हे सगळे घटक पोळीसोबत आपल्याला किंवा भाजीसोबत आपल्याला लागतात, तेव्हा आपल्याला स्वयंपूर्ण पोषण मिळतं, संपूर्ण पोषण मिळतं. असं संपूर्ण पोषण जनावरांना मिळण्यासाठीचा एक विचार आम्ही मांडला की त्या शेतकऱ्याला कशाला कन्फ्यूज करायचं की इतकं ड्राय फॉडर टाका, सुका चारा टाका, इतकं कॉन्सन्ट्रेटेड टाका पशुखाद्य, इतकं तुम्ही त्याला सप्लिमेंट द्या आणि सगळं कन्फ्युजन करून टाका. तर कंप्लीट फीड निर्मितीचा सुद्धा एक प्रयोग याच्या जोडीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सोलापूर आणि जळगावमध्ये फार चांगल्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला आहे. बुलढाण्यामध्येही हळूहळू त्याची पाळंमुळं धरत आहेत. तर अशा पद्धतीनं हा एक प्रयोग चालला आहे. आणि हे सगळं करत असताना जो युवक आहे त्या युवकांचे विचार आता बदललेले आहे. तर त्या युवकाच्या हाताला योग्य कौशल्य देणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे, याचासुद्धा आम्ही विचार केला. आणि सोबत आपण आपल्या पिढीने हे सगळं केलं, पण हे टिकवून ठेवायचं असेल तर येणाऱ्या पिढीला सुद्धा आपल्याला त्या दृष्टीने शिक्षित केलं पाहिजे, हा विचार आम्ही केला. आणि मग अनेक शासकीय शाळा ज्या आहे त्या अनेक शासकीय शाळांचं पुनर्निर्माण, तिथे शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, हा आमचा प्रत्यक्ष विषय नसला तरी आमच्या लक्षात आलं की पुढच्या पिढीलासुद्धा आतापासून हे सगळं लक्षात आणून देणं गरजेचं आहे. तर शाश्वत ज्याला आपण म्हणतो, सस्टेनेबल ज्याला आपण म्हणतो, ते होऊ शकेल. नाहीतर परत काही वर्षांनी हा गॅप निर्माण होईल आणि परत ते दुष्टचक्र जे आहे ते दुष्टचक्र त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. सो हे सगळं करत असताना थोडासा काही कार्य मी आपल्यासमोर मांडलं, पण आत्तापर्यंत मागच्या 25 वर्षामध्ये किंवा 30 वर्षामध्ये आपण म्हणूया 7.5 लाख कुटुंबांच्या जीवनाला आम्ही स्पर्श केला. कोणासोबत थोडं जास्त काम कमी केलं असेल, कोणासोबत कमी काम केलं असेल, पण 7.5 लाखपेक्षा जास्त कुटुंबांना, 2000 पेक्षा जास्त गावातली ही कुटुंबं आहे, यांच्या जीवनाला स्पर्श करण्याचा आम्ही प्रयत्न केला. 2 लाख TCM पेक्षा जास्त पाणी जमिनीत मुरवण्यासाठी क्षमता, दरवर्षी तेवढं पाणी जमिनीत मुरवण्याची क्षमता आम्ही त्या ठिकाणी निर्माण केली. आम्ही त्या ठिकाणी 10 लाखापेक्षा जास्त चांगली झाडं लावली आणि जगवली, जेणेकरून ग्रीन कव्हर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्याला लाईव्हलीहूड देण्याचा प्रयत्न केला. हजारो सोलर युनिट्स, बायोगॅसच्या माध्यमातून एनर्जी युनिट्स, अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या, फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि याच्यासोबत 10,000 पेक्षा अलाइड आणि नॉन फार्म लाईव्हलीहूड्स, असं सगळं करून हा प्रत्यक्ष सहभाग आपल्या भारताच्या निर्मितीमध्ये, आपल्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये कृषी विकासनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा सगळा सहभाग देत असताना कृषी विकासचा एक नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. तो प्रयत्न आहे मॉडेल्स डेव्हलप करण्याचा. काही ठिकाणी आम्ही अपयशी झालो, तर ते अपयश पण आम्ही जगाला सांगितलं की आम्ही का अपयशी झालो आणि याच्यामधून काय लर्निंग्ज आम्हाला मिळाल्या. ज्या ज्या ठिकाणी आम्ही यशस्वी झालो तर तिथे पण आम्ही जगाला सांगितलं की हे मॉडेल यशस्वी झालेलं आहे आणि हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि जगाने ते स्वीकारलं, देशाने ते स्वीकारलं, अनेक गावांमध्ये ते स्वीकारलं गेलं, अनेक ठिकाणी ते रिप्लिकेट होतं आहे. तर अशा पद्धतीनं राष्ट्राच्या निर्मितीकडे एका तळणीसारख्या मोताळा तालुक्यामधून, ज्याचं नावही कदाचित तुम्ही ऐकलेलं नसेल, बुलढाणा जिल्ह्यातल्या गावातून निर्माण झालेली, शेतकऱ्यांनी तयार केलेली ही संस्था, जिचा उद्देश कधीच हा नव्हता की अशा पद्धतीनं काम करू. किंबहुना त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना हे सुद्धा माहिती नव्हतं की याला NGO म्हणतात. 1991ला सुरुवात झाल्यानंतर 2000 साली त्यांना माहिती झालं की याला NGO म्हणतात आणि मग आमचा हा नवीन प्रवास सुरू झाला. सो या 25-26 वर्षामध्ये आम्ही राष्ट्रनिर्मितीसाठी हे योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि मला असं वाटतं की किंवा किंबहुना आम्हाला असं वाटतं की एक गाव बदललं तर हजारो गावं बदलू शकतात. इथे तर अनेक गावं आम्ही बदलण्यात यशस्वी झालेलो आहे. म्हणजे लाखो गावं बदलू शकतात या एका विश्वासासह आम्ही हे काम सतत सुरू ठेवतो आहे. हे काम कशा पद्धतीनं चाललं आहे याचा एक छोटासा व्हिडिओ 4-5 मिनटाचा आपण पाहूया. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर मला या ठिकाणी मी बेनी सरांशी जेव्हा बोलत होतो मला असं वाटलं होतं बेनी सर की मीच सांगणार आहे की आम्ही प्रयोग करतो. पण बेनी सरांनी त्यांचं आयुष्यच प्रयोगाने भरून टाकलेलं आहे. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण एक असा पत्रकार ज्यांनी पहिलं केबल चॅनल सुरू केलं, एक असा पत्रकार ज्यांनी पहिला लाईव्ह शो केला, एक असा पत्रकार ज्यांनी अनेक अशा गोष्टी केल्या ज्या पत्रकारितेमध्ये पहिल्यांदा घडल्या. तर अशी माणसं योगायोगाने भेटत असतात आणि अशा माणसांना भेटलं की मग आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते की या जगामध्ये वेळ लागलेली माणसं आहेत, सगळेच प्रयोग यशस्वी होणार नाही आणि अशी माणसं एक नवीन प्रेरणा देतात. सो बेनी सरांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी त्यांचे अनुभव माझ्यासोबत शेअर केले आणि टीमला विनंती करतो की त्यांनी एक व्हिडिओ प्ले करावा, जो व्हिडिओ आपण पाहूया आणि मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. The carefree smile on their faces reflect the true picture of their prosperity. The secret to their prosperity is Jal Samriddhi. Jal Samriddhi is the one of the most ambitious watershed management project of Eaton, India. It has launched this project at Maharashtra's Kolewadi, Vaishindi and Bablewadi villages in association with Krishi Vikas v Gramin Prashikshan Sanstha. The project aims to promote agriculture development and innovation, women empowerment, employment, production, animal husbandry and milk production. The soil conservation in these areas have transformed them completely in last 3 years. The farm ponds constructed under Jal Samriddhi project successfully conserved water and fulfilled the water needs for farmers. The drought-affected areas have now turned into lush green farms. माझी शेती ही माळरान होती. जलसमृद्धीमुळे माझी शेती समृद्ध झाली. मी जलसमृद्धीचे आभारी आहोत. More than 20 farmers were inspired by this initiative and built farm ponds. Earlier, the water reservoirs would go dry after rainfall. This forced farmers and their families to migrate to other cities for work. The canal depth work in Bablewadi also stopped many locals from migrating to other places. पहिले आमची शेती पावसावर होती. पाणी दिवाळीपर्यंतच पुरायचं. त्याच्यामुळे आम्हाला बाहेर मजुरीला जायला लागायचं. प्रकल्पाच्या माध्यमातून या बंधाऱ्याचं खोलीकरण झालं, माती काढली. त्याच्यामुळे आता आम्हाला मार्च एप्रिलपर्यंत पाणी पुरू शकतं. The improved water efficiency brought prosperity in this area. Jal Samriddhi has launched many projects to make us self-dependent. It has provided us with multiple sources of income by empowering local women and creating various self-help groups. आम्हाला संस्थेने 50,000 रुपये दिले. आम्ही 10,000चं बियाणं घेतलं आणि म्हणजे फवारणी वगैरे ते खर्च आमचा 15,000 होतोय आणि आम्हाला असे हे की 70,000चं ते विकलं जाईल, म्हणजे 40-50 हजार निव्वळ आम्हाला नफा होतोय. आधी आम्ही आमच्या शेतीसाठी रासायनिक खताचा वापर करायचो. ते खत आमच्या शेतीसाठी हानिकारक होतं. जलसमृद्धी प्रकल्पामार्फत आम्हाला जैविक खताची माहिती मिळाली. तेव्हापासून आम्ही गांडूळ खताचा वापर करतो. ते खत आमच्या शेतीसाठी फायदेशीर ठरलं. जलसमृद्धी प्रकल्पातर्फे आम्हाला हे मशीन देण्यात आल्यानंतर आम्ही घरबसल्या हा व्यवसाय करून येथील सर्व शेतकऱ्यांना येथील पुरवतो. Jal Samriddhi project is leading farmers' way to development and success. It is utilizing tools such as innovation in farming, benefits of government scheme at ground level, exposure visit, and farmer field school, etc. to achieve its motive. However, it was not easy to achieve this. There were many challenges faced by working team before taking up the project. This area of Maharashtra was badly affected by drought and had very low water level. The biggest challenge for project's team was to gain locals' trust. They began the project with public awareness campaign and informed people about its importance. Eventually, people started associating with the project and made it a huge success.
Over 100 water structures have been constructed in 3 villages under this project. This is how water storage capacity for 19 crore litre water. This water made farming possible on 1,519 acres of land. The water is now available for 9 to 10 months after implementation of watershed management program. Earlier, water was available for only 6 to 7 months. The project has increased land fertility from 20 to 30% to 60 to 70%. 14 water user groups have been created. They work towards building water structures as well as maintaining them. The income of almost 300 families increased by Rs 3,000 per month. 30 families have easy access to vegetables through kitchen gardens. 40 SSGs have been created to generate new income sources. 13 of them are earning better now. New experiments have been done on 426 acres of land through farmer field school, exposure visit and formal training. The milk production has gone up from 200 litres to 2000 litres. 30 families were linked to poultry business by providing them poultry shed. FPO for 300 women has been created and named as Jeevan Samriddhi Krishi Vikas Women's Farmer Producer Company Limited. The farm's facilities are provided in local village for trading. The spray pump are available at low prices through this company. The women farmers are also getting benefits of government scheme worth Rs 6 lakhs. FPO has brought back women farmers' self-confidence. The women associated with company are being trained to drive tractors. शेतकरी महिलांना एकत्रित करणे व सक्षमीकरण करण्यासाठी व रासायनिक खताकडून जैविक खताकडून जाण्यास कंपनीचा आमचा उद्देश आहे. The poultry and goat farming in this area is also playing an important role in empowering local farmers. Such works made Eaton and KVV GPS win the prestigious FICCI Sustainable Agri Award. We recently got an award from FICCI, which is Sustainable Agriculture Award, and we would like to thank the community in these villages and of course Eaton India Foundation for their support. We started this watershed management program in 2019. And I'm very happy to say that these villages where we started the first phase of this program are now tanker free, and we have made impact on their livelihood also. Eaton India Foundation had never imagined that their small efforts would transform people's lives and bring happiness in this area. It is obvious that this area will give much better results with such works in future. या सगळ्या प्रवासामध्ये नाशिकला उभं असताना नाशिकचं योगदान विसरून चालणार नाही. तर मला प्रामुख्याने एक नाव घ्यायचं आहे माननीय पी डी पाटील सरांचं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहावं. माननीय पी डी पाटील सर नाशिकला असतात. स्वतः जिओलॉजिस्ट म्हणून यांनी शासनामध्ये नोकरी केलेली आहे आणि कृषी विकासच्या या प्रवासामध्ये आजही उन्हातानामध्ये जाऊन आपल्या ज्ञानाचा वापर खऱ्या अर्थाने त्यांनी करून जे आमच्यासारख्या सोशल वर्करमध्ये जे टेक्निकल अस्पेक्ट मिसिंग असतो तो टेक्निकल अस्पेक्ट खऱ्या अर्थाने बिल्ड करण्याचं योगदान त्या ठिकाणी पाटील साहेबांचं राहिलेलं आहे. त्याबद्दल पाटील साहेबांचे आणि नाशिककरांचे मी विशेष आभार मानतो. धन्यवाद. आजचं वसंत व्याख्यानमालाचं 7वं पुष्प स्वर्गीय ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यान श्री अमित कुमार नाफडे सर, कृषी विकास बुलढाणा यांनी शेतकऱ्यांच्या विविध व्यथा आणि विविध योजनेसंदर्भात माहिती देऊन उपयुक्त माहिती अशी सर्वांना दिली. त्याबद्दल वसंत व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर सुरभी गौड प्रस्तुत एव्हरग्रीन हिट्स हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. उद्याचा कार्यक्रम स्वर्गीय माधवराव काळे स्मृती व्याख्यान
प्राध्यापक समीर मित्रगोत्री हे संशोधक व शास्त्रज्ञ हॅवर्स विद्यापीठ अमेरिका इथून येणार आहेत. त्यांचा विषय आहे भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास. तर सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आपल्या घरातील तरुण तरुणींना आणि विद्यार्थ्यांना उद्याला व्याख्यानाला घेऊन या. उद्याला मयूर विशाल प्रस्तुत हिट्स ऑफ 90 हा गाण्यांचा कार्यक्रम आहे आणि रोहिणी महिंद यांचे चित्रप्रदर्शन उद्या पण होणार आहे. आज कुमारी पलक आसिफ तांबोळी यांचं चित्रप्रदर्शन इथं लावलेलं आहे. सगळ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. जय.